वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, शेफ सुनील पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला यात्रेमध्ये जी भाजी बनवतात वांग व हरभरा याची भाजी कशी बनवायची याची मी रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. वांग हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी हे बघा, ह्या पद्धतीची मी 6 वांगी चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 1 वाटी हरभरा मी रात्री पाण्यात टाकला होता, आता 2 शिट्ट्या देऊन घेतलेला आहे उकडून. कांदा, टोमॅटो, खोबरं ओलं, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, घरी बनवलेला गरम मसाला, चिंचेचा कोळ व फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळद व तेल. रेसिपीला सुरू करूया. कढईत मी तेल पाववाटी तापायला ठेवलेलं होतं, ते छान तापलेलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरा, थोडी कढीपत्त्याची पानं, कांदा. आता हे सर्व मिश्रण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, जेणेकरून कांदा छान भाजेल. कांदा लालसर झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालायचे आहे व 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता यामध्ये चिरलेली वांगी घालायची आहेत व ही सुद्धा परतून घ्यायची आहेत. आता 1 चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा हळदपूड घालायची आहे. परत हे परतायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालणार आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे. व परत 1-2 मिनटं हे छान परतायचं आहे. 2 मिनटं इथं झालेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीसाठी थोडासा गूळ घालायचा आहे, थोडंसं चिंचेचं कोळ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व भिजवून उकडून घेतलेले हे हरभरे ॲड करायचे आहेत. थोडंसं ओलं खोबरं व परत हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे. व इकडं मी 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे. शक्यतो कुठल्याही भाजींना तुम्ही उकळलेलंच पाणी वापरायचं आहे. भाजी लवकर पटदिशी शिजते व चव पण छान येते. तर इथं मी 1 ग्लास पाणी घालणार आहे व छान असं परतणार आहे. व आता 5 मिनटं झाकण घालून हे शिजवून घेणार आहे. आता 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया व वांगं शिजले काय ते पाहूया. हे पहा, किती मस्त छान असा सुगंध येत आहे. हे पहा, हे बघा, वांगी आपली शिजलेली आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. हे पहा, किती मस्त सुंदर असं हे वांग हरभऱ्याची भाजी आता इथं तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर ही भाजी खूप उत्कृष्ट लागते. तर आजचा बेत आहे वांग्याची भाजी, भाकरी व सॅलेड. तर अशा पद्धतीनं ही भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. खूप सुंदर व चविष्ट होते. व ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.